नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज एक आपण अतिशय लोकप्रिय आणि आव्हानात्मक कोर्स बद्दल माहिती पाहणार आहोत, जो आहे BSc इन नॉटिकल सायन्स. हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, कोणत्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स चूज करावा, काय आवड असली पाहिजे, पुढे कोणती नोकरी लागू शकते, याच्यामधले विषय काय, कोणी हा कोर्स चूज करायला पाहिजे, कोणी नाही करायला पाहिजे, सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बघा, नॉटिकल सायन्स, बरेच विद्यार्थी कन्फ्युज होतात, पण हा समुद्राच्या क्षेत्राशी निगडीत कोर्स आहे. जर तुम्हाला मर्चंट नेव्ही ऑफिसर बनायचे असेल, मर्चंट नेव्ही मध्ये जायचं असेल, किंवा नेव्ही ऑफिसर बनायचं असेल, सेकंड ऑफिसर, थर्ड ऑफिसर, कॅप्टन, अशा प्रकारच्या पदांवर काम करायचे आहे, समुद्राच्या क्षेत्राची तुमची आवड आहे, तर हा कोर्स तुमच्यासाठी डिझाईन केलेला गेलेला आहे. कारण याच्यामध्ये या सर्व गोष्टींचा अभ्यास जो आहे तो शिकवला जातो. या कोर्सचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो आणि हा एक रेग्युलर बेसिसमध्ये अवेलेबल असलेला सायन्स अंतर्गत येणारा डिग्री स्तरावरील कोर्स आहे. मित्रांनो, आता आपण या कोर्सच्या एलिजिबिलिटी बद्दल पाहूया. तर बघा, याची एलिजिबिलिटी म्हणजे जे ही पात्रता आहे ती तुम्हाला इतर कोर्सपेक्षा वेगळी पाहायला भेटते. यासाठी तुम्हाला 12वी कंप्लीट करावे लागते आणि त्याचबरोबर तुमचा मॅथ हा विषय कंपल्सरी असला पाहिजे. म्हणजे तुमचं PCM हे जे ग्रुप आहे यामधून तुम्ही 12वी कंप्लीट केली पाहिजे. यामध्ये तुम्हाला मिनिमम PCM मध्ये 60% गुण, पण इंग्रजी या विषयात 50% गुण तरी मिनिमम असले पाहिजेत. त्याचबरोबर काही याच्या एंट्रन्स एक्झाम असतात, त्या मी ऍडमिशन प्रोसेस मध्ये सांगणार आहे की कोणत्या एंट्रन्स एक्झाम असतात. पण त्याचबरोबर जर ऍडमिशनचं पाहिलं, जर एलिजिबिलिटी पाहिलं, तर तुम्ही शारीरिक दृष्ट्या जे आहेत तंदुरुस्त असले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला कोणतीही डिसॅबिलिटी नसली पाहिजे, अपंगत्व नसलं पाहिजे. तुमची आय साईट जी आहे ती 6/6 असली पाहिजे, 6/6 असली पाहिजे. म्हणजे तुमचे कोणतीही कलर ब्लाइंडनेस नसावी, म्हणजे कोणताही रात आंधळेपणा नसावा. तुमची विजन चांगली असली पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही फिजिकली फिट असला पाहिजेत. आणि जे मी मार्क्स सांगितलेले आहेत, मिनिमम 50% इंग्रजीमध्ये, PCM मध्ये 60%, तर हे जे आहे हे अनिवार्य आहे. म्हणजे याशिवाय जे आहे तुम्हाला ऍडमिशन दिले जात नाही. 12वीवर का ऍडमिशन दिले जाते, कारण हा डिग्री स्तरावरील कोर्स आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 12वी PCM या विषयातून उत्तीर्ण करणे हे कंपल्सरी केलेलं आहे. मित्रांनो, आता आपण या कोर्सची ऍडमिशन प्रोसेस पाहूया. तर बघा, यासाठी एंट्रन्स एक्झाम असते जी आहे IMU CET. काही संस्था असतात त्या स्पॉन्सर्स करतात विद्यार्थ्यांना, म्हणजे स्पॉन्सरशिप झाले विद्यार्थ्यांचं ऑलरेडी सिलेक्शन केलं जातं, तर हे सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे. किंवा जी CET एक्झाम असते त्याद्वारे सुद्धा तुम्हाला याच्या कोर्ससाठी ऍडमिशन दिलं जातं. बघा, ही एंट्रन्स एक्झाम देणे अनिवार्य आहे, पण याचबरोबर तुमचं DG शिपिंगचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. म्हणजे DG शिपिंग काय आहे, तर DG शिपिंग एक मेडिकल टेस्ट आहे. म्हणजे त्या रजिस्टर्ड अंतर्गत जी मेडिकल टेस्ट आहे तुमची केली जाते. तुम्ही फिजिकली फिट असला पाहिजे, तुम्हाला कोणतीही कलर ब्लाइंडनेस नसावी, तुमच्या विजन मध्ये कोणताही प्रॉब्लेम नसावा, तुमची विजन जी आहे ती चांगली असावी. हे जर तुम्ही मेडिकल टेस्ट मध्ये कंप्लीट केलेलं असेल, त्याचबरोबर तुम्ही 12वी मध्ये PCM मध्ये 60% असतील, त्याचबरोबर तुमचे इंग्रजीमध्ये 50% असतील, तुम्ही IMU CET दिलेले असेल किंवा आपली महाराष्ट्राची CET एक्झाम दिलेली असतील, तुम्हाला कोणत्याही कॉलेजमध्ये याच्यामध्ये इझिली ऍडमिशन जे आहे ते दिलं जातं. पण लक्षात ठेवा, फक्त या बेसिसवर ऍडमिशन नाहीये. काही कॉलेजमध्ये त्यांची स्वतःची एंट्रन्स एक्झाम ठेवली जाते, तर ती एंट्रन्स एक्झाम देणे सुद्धा तुम्हाला गरजेचं असतं. जर टॉप कॉलेजेस बद्दल पाहिलं तर कॉलेजची लिस्ट आपण पुढे पाहूया. महाराष्ट्राच्या बाहेर हा कोर्स करायचा असेल तर एंट्रन्स एक्झाम दिली जाते, ती मस्ट असते. त्या एंट्रन्स एक्झाम थ्रू तुम्हाला स्पॉन्सरशिप पण मिळू शकते किंवा तुमच्या फी मध्ये सवलत पण दिली जाऊ शकते. पण जर ऍडमिशन प्रोसेस पाहिली तर तुम्हाला मिनिमम जे आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे ऍडमिशन करता येतं. वेगवेगळे जे आहे पद्धती पाहिलं तर मग ते डायरेक्ट ऍडमिशन असेल, मेरिट बेस असेल किंवा एंट्रन्स एक्झाम बेस असेल. थोडं क्लिष्ट आहे, कारण याच्यामध्ये फिजिकल फिटनेस पण समावेश होते. बाकी याच्याबद्दल अधिक माहिती जर तुम्हाला लेखी स्वरूपात रीड करायची असेल तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही ती माहिती सुद्धा रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल जे आहे ते डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्रामध्ये काही टॉपचे कॉलेजेस आहेत, तिथे तुम्हाला ऍडमिशन दिलं जातं, पण त्यांच्याही काही क्रायटेरिया आहेत. तर तुम्ही स्क्रीनवर त्याही पाहू शकता किंवा त्याची नावे पाहू शकता. तुम्हाला मुंबईमध्ये जे आहे IMU म्हणजेच इंडियन मेरिटाईम युनिव्हर्सिटी पाहायला भेटते. इथे IMU CET परीक्षेतील रँकिंग नुसार प्रवेश मिळतो. दुसरा आहे टोलानी मेरिटाईम इन्स्टिट्यूट, म्हणजे त्याला TMI म्हणलं जातं, पुण्यामध्ये आहे. तिथे
TMI SAT प्रवेश परीक्षा तुम्हाला द्यावी लागते आणि त्याचबरोबर मुलाखत सुद्धा तुमची घेतली जाते. ॲज वेल ॲज मॅनेट पुणे म्हणजेच महाराष्ट्र अकॅडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंग, इथे जे आहे कॉलेज शिस्त आणि दर्जेदार प्रशिक्षणासाठी हे कॉलेज ओळखले जाते. इथे विद्यार्थ्यांच्या सार्वजनिक विकासावर जे आहे तो भर दिला जातो. त्याचबरोबर तुम्हाला ट्रेनिंगशिप रहमान म्हणजे TS रहमान पनवेलचं कॉलेज पाहायला भेटतं. हे भारतातील सर्वात जुन्या समुद्री प्रशिक्षण संस्थांपैकी एक आहे. इथे प्रदीर्घ काळाचा अनुभव असलेले शिक्षक आणि चांगले प्रशिक्षक उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हेही कॉलेज जे आहे कन्सिडर करू शकता. पुढे तुम्हाला कॉलेज पाहायला भेटते BP मरीन अकॅडमी नवी मुंबईचे. याचं स्थान आहे बेलापूर आणि पनवेलमध्ये. येथे BSc नॉटिकल सायन्स सोबतच इतर अनेक समुद्री कोर्सेस उपलब्ध आहेत. हे कॉलेज उद्योगाशी निगडीत प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही हेही कॉलेज कन्सिडर करू शकता. समुद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेरीटाईम स्टडीज सिम्स लोणावळा, तर बघा हे एक्झिक्युटिव्ह शिप मॅनेजमेंट ESM कंपनीद्वारे चालवले जाते. येथे तंत्रज्ञान आणि प्लेसमेंट रेकॉर्ड्स अतिशय उत्कृष्ट आहेत. तुम्ही हेही कॉलेज जे आहे कन्सिडर करू शकता. हे काही टॉपचे कॉलेजेस आहेत, तुम्ही कन्सिडर करू शकता. भारताच्या बाहेर सुद्धा तुम्ही जे परदेशात सुद्धा तुम्हाला याचे अशा प्रकारचे कॉलेज पाहायला मिळतात. पण जर तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेरच या कॉलेजचा विचार करायचा आहे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा याच्याशीच निगडीत जे मी कॉलेज सांगितलेले आहेत यांच्याच ब्रांचेस आहेत किंवा यांच्याशी संलग्नित किंवा यांच्याशीच जे आहे रिलेटेड कॉलेज तुम्हाला पाहायला भेटतात. तुम्ही तिथे ऍडमिशन घेऊ शकता किंवा इतर युनिव्हर्सिटी मध्ये जे आहे ऍडमिशन घेऊ शकता. पण हे काही टॉपचे 5 ते 6 कॉलेज आहेत, हे तुम्ही कन्सिडर करू शकता. अतिशय उत्कृष्ट कॉलेज आहेत. तुम्ही दोन्हीमध्ये जे डिफरन्स आहेत ते फक्त तुम्हाला फीचा डिफरन्स पाहायला भेटतील. पण जेही मी इथं आत्ता कॉलेज सांगितलेले आहेत प्रत्येक कॉलेज स्वतःमध्ये वेगळं आहे. प्रशिक्षणामध्ये असेल, प्रॅक्टिकल्समध्ये असेल, काही कॉलेजमध्ये जे आहे इंटर्नशिप्स प्रोव्हाइड केल्या जातात किंवा डायरेक्टली जॉब सिक्युरिटी तुम्हाला जे आहे प्रोव्हाइड केली जाते. तर हे कॉलेजेस तुम्ही पाहू शकता, कन्सिडर करू शकता. महाराष्ट्राच्या बाहेरची कॉलेज लिस्ट असेल किंवा महाराष्ट्रातली जी कॉलेज लिस्ट असेल ती डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकमध्ये क्लिक करून तुम्ही पूर्णपणे रीड करू शकता. आणि तरी तुम्हाला प्रश्न पडत असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये मला विचारू शकता. तर मित्रांनो, आता आपण याच्या टाइम पिरियड बद्दल डिटेल मध्ये माहिती पाहणार आहोत. हा थोडा क्लिष्ट पद्धत तुम्हाला पाहायला भेटू शकते, पण असं बिलकुल नाहीये. ज्यावेळेस तुम्ही हा टाइम पिरियड पाहाल तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की ऍक्च्युली 3 वर्षामध्ये तुम्हाला काय करायचं आहे किंवा काय केलं जातं. तर बघा 3 वर्षाचा रेग्युलर बेसिस मध्ये अवेलेबल असलेला कोर्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला मुख्यतः प्रशिक्षण दिले जातात ज्यावेळेस तुम्ही पदवी कंप्लीट कराल. कशा प्रकारच्या पूर्ण स्टेप्स आहेत तर या स्टेप्स आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, यामध्ये शैक्षणिक कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो. पूर्ण वेळ ही डिग्री प्रोव्हाइड केली जाते. तुम्हाला 12 ते 18 महिन्याची ऑनबोर्ड ट्रेनिंग दिली जाते. पदवी तुमची ज्यावेळेस तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण होईल त्यानंतर प्रत्यक्ष तुम्हाला जहाजावर ॲज अ डेक कॅडेट म्हणून पाठवलं जातं. हा काळ तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा असतो, कारण इथे तुम्ही समुद्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव शिकता, जे तुम्हाला पुढे कामाला येतं नोकरीमध्ये. परीक्षेचा कालावधी पण असतं बघा, 4 ते 6 महिन्याचा परीक्षेचा कालावधी असतो. जहाजावरील 18 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सेकंड मेट ही सरकारी परीक्षा द्यावी लागते, जी MMD द्वारे घेतली जाते. त्याला सेकंड मेट म्हणलं जातं. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यासाचा हा काळ असतो. ही परीक्षा तुम्हाला पास आउट करावी लागते. याच्यामध्ये वेगवेगळे टप्पे तुम्हाला पाहायला मिळतात. सर्वात पहिला टप्पा असतो 3 वर्षाचा, म्हणजे तुम्हाला डिग्री कंप्लीट करावी लागते. नंतर 1.5 वर्षाचा डेक कॅडेट म्हणून प्रत्यक्ष समुद्राचा प्रवास तुम्हाला करावा लागतो. नंतर 6 महिन्याचा सेकंड मेट परीक्षेची तयारी आणि त्याच्या निकालाची वाट पाहावी लागते. नंतर 1 ते 2 वर्ष तुम्हाला थर्ड ऑफिसर किंवा सेकंड ऑफिसर म्हणून कार्य करावं लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला 2 ते 3 वर्ष चीफ ऑफिसर म्हणून काम करावं लागतं. नंतर तुम्हाला 6वा आणि शेवटचा टप्पा असतो 8 ते 10 वर्ष. एकूण तुम्हाला कॅप्टन किंवा सर्व परीक्षा आणि तुम्ही जर ज्यावेळेस सर्व परीक्षा कंप्लीट कराल, सर्व अनुभव कंप्लीट कराल, तुम्ही कॅप्टन या पदापर्यंत जाऊ शकता. तर डिग्री सुरू करण्यापासून कॅप्टन या पदापर्यंत जाण्यासाठी कम्प्लिटली 8 ते 10 वर्ष तुमच्या जीवनाचे खर्च होतात बघा. पण ज्यावेळेस तुम्ही डिग्री कंप्लीट कराल, तुम्हाला जे अनुभव वगैरे येतील त्याच्यानंतर त्या डिग्रीचा वापर तुम्ही फर्दर एज्युकेशन साठी वापर करू शकता. तुम्ही पुढे वेगळ्या शिक्षणासाठी सुद्धा जे आहे जाऊ शकता, जर तुम्हाला पुढे जर हे क्लिष्ट वाटत असेल किंवा अडचणीत असेल तर. गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन करू शकता, गव्हर्नमेंट जॉब मिळवू शकता किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये याचा वापर करू शकता. आता याच्या जॉब्स कोणत्या, प्रायव्हेट सेक्टरच्या जॉब कोणत्या, हायर एज्युकेशनच्या संधी कोणत्या, आणि जे मी तुम्हाला 3 वर्षाचा पिरियड सांगितलेला याच्यामध्ये कोणकोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करावा लागतो हे आपण फर्दर पुढे पाहणारच आहोत. मित्रांनो, आता सर्वात इंटरेस्टिंग पार्ट तो म्हणजे या कोर्सचा सिलेबस. याचा सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की ऍक्च्युली तुम्हाला
हे जे 3 वर्ष आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करावा लागणार आहे, हे सब्जेक्ट पाहिल्यानंतर मे बी तुम्हाला हे सोपे जात असतील तर तुम्ही तुमचा डिसिजन जे आहे ते घेऊ शकता या कोर्सला ऍडमिशन घेण्याचं, किंवा जर अवघड जात असतील तर तुमचं इन्फ्लुएन्स पण होऊ शकतं डिसिजन. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला इंग्लिश, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, कार्गो वर्क अँड मॅरकॉम, तसेच नॅव्हल आर्क, वोएज प्लॅन अँड कोलायजन, शिप ऑपरेशन टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग वर्कशॉप, एन्व्हायरमेंटल सायन्स, मॅरिटाईम लॉ, तसंच कॉम्प्युटर सायन्स, वोएज प्लॅन अँड कोलायजन प्रिव्हेन्शन, तसेच IMO कन्व्हेन्शनल आर्क, तसेच मॅरिटाईम लॉ, नॅव्हिगेशन 4 प्रोजेक्ट्स, अशा प्रकारचे वेगवेगळे सब्जेक्ट तुम्हाला इथं शिकवले जातात. हे सब्जेक्ट जे आहेत ते पूर्णपणे मी सांगितलेले नाही आहेत. जर तुम्हाला पूर्ण सब्जेक्ट रीड करायचे असतील तर स्क्रीनला पॉज करून तुम्ही रीड करू शकता. अदरवाईज डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये याचे मुख्य विषय देण्यात आलेले आहेत, ते तुम्ही रीड करू शकता. तिथे टप्प्यानुसार सब्जेक्ट देण्यात आलेले आहेत. ज्यावेळेस आपण या सब्जेक्टवर फोकस करतो त्यावेळेस आपल्याला काय पाहायला मिळतं, पण लक्षात ठेवा, फर्स्ट इयर मध्ये तुमचा बेस कंप्लीट केला जातो. याच्यामध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स या विषयांचा समावेश आहे. हे विषय तुम्ही कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला जे नॉटिकल लॉ असतात, जे समुद्राचे कायदे कानून असतात त्याबद्दल शिकवलं जातं. जे कोलायजन असतं त्याला कसं प्रिव्हेंटेशन करायचं, जहाज तुमचं कोलायड होऊ शकतं, वेगवेगळे आईसबर्ग्स असतात त्याला कोलायड होण्याच्या आधी कशा प्रकारे प्रिव्हेंट केलं जाऊ शकतं, किंवा कशा प्रकारे तिथं राहायचं आहे, एन्व्हायरमेंटला कसं फेस केलं जाऊ शकतं, जे लॉज आहेत त्याबद्दल तर माहिती दिली जाते, ऍज वेल ऍज जहाजाच्या जे आहे स्ट्रक्चर त्याच्याबद्दल सुद्धा माहिती दिली जाते. पूर्ण जे अभ्यासक्रम आहे ते याच्याशीच रिगार्डिंग आहे. 3 वर्षामध्ये हा अभ्यासक्रम शिकवला जातो. त्याच्यानंतर तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं, त्याच्यानंतर तुम्हाला एक एक्झाम असते ती क्रॅक करावी लागते. हे मी आधीच्या पॉइंटमध्ये सर्व माहिती सांगितलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा पूर्ण सिलेबस आहे. या सिलेबसच्या बेसिसवर जे आहे तुम्ही तुमचं डिसिजन जे आहे या कोर्सला ऍडमिशन घेण्याचं ते घेऊ शकता. बाकी अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही इतर माहिती रीड करायला जे आहे विसरू नका. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला पुढील संधी काय पाहायला मिळतात. तर बघा, सर्वप्रथम हायर एज्युकेशनची संधी आहे. हा BSc अंतर्गत येणारा कोर्स आहे. पुढे तुम्ही MSc करू शकता, MSc इन नॉटिकल सायन्स, किंवा तुम्ही MBA पण करू शकता. पुढे जर तुमच्याकडे प्रॉपर रिसोर्सेस आहेत, घरच्याची बॅकिंग आहे, तुम्हाला सपोर्ट आहे, अजूनही शिकण्याची संधी आहे, तर तुम्ही पुढे PhD किंवा मास्टर सुद्धा करू शकता, रिसर्च पण करू शकता आणि मोठ्या पदांवर जाऊ शकता, हायर पॅकेजेस मिळवू शकता. दुसरं तुमच्याकडे संधी आहे गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन. तर बघा, तुम्ही गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊ शकता जी समुद्राची रिगार्डिंग आहेत. मग तुम्ही इंडियन नेव्ही जॉईन करू शकता, तिथे एक्झाम्स आहेत, ते एक्झाम क्रॅक करून तुम्ही इंडियन नेव्ही ऑफिसर बनू शकता, किंवा इंडियन कोस्ट गार्ड सर्व्हिसेस आहेत तिथे तुम्ही जॉईन करू शकता. काही सरकारी नोकरी आहेत, 9 ते 5 चा जॉब असतो, तसं तुम्ही काही निम सरकारी जॉब पण आहेत त्या सुद्धा जॉईन करू शकता, किंवा मर्चंट नेव्ही जॉईन करू शकता. करार बेसिसवर असतं, 6 महिन्याची जॉब असते, 2 ते 3 महिन्यानंतर तुम्हाला सुट्टी दिली जाते. तर तुमचा अर्ध जे वर्ष असतं ते समुद्रात जॉब करायला जातं आणि अर्ध जे वर्ष असतं ते सुट्ट्यांमध्ये जातं. अशा प्रकारचे जॉब्स तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये किंवा निम सरकारी जे असतात सेमी गव्हर्नमेंटमध्ये पाहायला मिळतात. प्रायव्हेट सेक्टरमध्ये मर्चंट नेव्ही सारख्या जॉब्स आहेत, किंवा ज्या जॉब्स आहेत त्या आपण पाहूया. काही कंपनीज आहेत तुम्हाला इथे जॉब्स प्रोव्हाइड करतात, म्हणजे हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर त्या तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये वेगवेगळ्या कंपनीज आहेत, जसं की डेक कॅडेट किंवा सेकंड ऑफिसर किंवा GSI, कॅप्टन्स, बिसाइड्स पोझिशन सच ॲज मरीन इंजिनियर तुम्ही बनू शकता, ओशिनोग्राफर बनू शकता. हे जॉब जे आहेत वेगवेगळे जेही डॉक किंवा जेही डेक्स असतात, की जेही जहाजाच्या कंपनीज असतात, इथे तुम्हाला जॉब दिल्या जातात. ज्याही मी जॉब सांगितलेले आहेत, मग ओशिनोग्राफर असेल किंवा कॅडेट ऑफिसर असेल, सेकंड ऑफिसर, थर्ड ऑफिसर, अशा प्रकारच्या जॉब्स तुम्ही मिळवू शकता. कॅप्टन बनण्यासाठी तुम्हाला 9 ते 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे, किंवा डिग्री कंप्लीट करण्यापासून 9 ते 10 वर्ष जातात, तर त्यानंतर तुम्ही कॅप्टन सुद्धा बनू शकता. यांची ऍव्हरेज सॅलरी जर पाहिली तर ती 25 ते 30 हजार रुपये असते सुरुवातीपासून. जर तुमचा एक्सपिरियन्स वाढत गेला, कॅप्टन पदापर्यंत गेला, तर ते 50 ते 60 हजार किंवा त्यापेक्षाही हायर जे संधी आहे ती तुम्हाला पाहायला भेटतात. जे मर्चंट नेव्ही ऑफिसर असतात त्यांना 50 ते 60 हजार ऍव्हरेज सॅलरी जी आहे ती पाहायला भेटते. आणि ऍक्च्युअली ही खरी परिस्थिती आहे. तुम्हाला जे आहे सॅलरी खूप हायर पदाची पाहायला भेटते. जर तुम्हाला इंडियन नेव्ही जॉईन करायची असेल, गव्हर्नमेंट सेक्टर जॉईन करायचे असेल, त्यासाठी एक्झाम्स तुम्हाला क्रॅक करावे लागतात. अशा प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात. मग ते हायर एज्युकेशनच्या असतील किंवा गव्हर्नमेंट जॉब किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब. हे जे कंपनीज आहेत किंवा जे जॉब्स आहेत त्यांचं वर्णन वगैरे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, जे आम्ही जॉब सांगितलेले त्यांचं ऍक्च्युअली काम काय असतं हे जर जाणून घ्यायचं असेल, तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही ती माहिती रीड करू शकता. अदरवाईज मला कॉमेंट सेक्शनमध्ये ती माहिती विचारू शकता, मी तुम्हाला त्याचा रिप्लाय नक्कीच देईन. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. ज्या विद्यार्थ्यांना
समजा मर्चंट नेव्ही ऑफिसर बनायचं आहे, इंडियन नेव्ही जॉईन करायची आहे, किंवा तुम्हाला कॅप्टन या पदांवर काम करायला आवडत आहे, जे मी विषय सांगितलेले आहेत ते सोपे जात असतील, ज्या विद्यार्थ्यांनी 12वी नंतर मॅथ कंप्लीट केलेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांचं वय 17 ते 25च्या आतमध्ये आहे, ज्यांना समुद्राशी संबंधित क्षेत्रामध्ये काम करायची आवड आहे, त्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स डेफिनेटली चूज करा. ज्या विद्यार्थ्यांना या गोष्टींची आवड नाहीये, ज्यांना समजा जहाज निर्मिती असेल किंवा जहाजाशी संबंधित गोष्टींची आवडच नाहीये, ज्यांना इंडियन नेव्ही मध्ये जाण्याचे कोणतेही स्वप्न नाहीये, किंवा इतर तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही दुसरे कोर्स कन्सिडर करू शकता. या कोर्समध्ये येऊ नका, कारण सब्जेक्ट जे आहे ते तुम्हाला पास आउट करणे गरजेचे आहे 3 वर्षामध्ये. जर तुम्हाला सब्जेक्ट बॅक लागत असतील किंवा विषय राहत असतील, नापास होत असाल, तर हा काळ तुमचा वाढू शकतो. कॅप्टन पदापर्यंत जाण्यासाठी जो काळ लागतो 8 ते 10 वर्षाचा, तो अजूनही वाढू शकतो. ह्या गोष्टी कन्सिडर करून तुम्ही या कोर्सला या. अदरवाईज तुमच्यासाठी वेगवेगळे कोर्स आहेत, आपली प्लेलिस्ट चेक करा किंवा studyflowcourses.in चेक करा. मित्रांनो, या कोर्स रिगार्डिंग तुमचे काही अजून प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. मार्गदर्शन पाहिजे असेल, याच्याबद्दल अजून माहिती रीड करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये विचारू शकता, किंवा माहिती रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनची फर्स्ट लिंक आहे, तिथं क्लिक करून तुम्ही माहिती विचारू शकता किंवा माहिती वाचू शकता. तिथे कमेंट सेक्शन पण आम्ही ऍक्टिव्ह केलेलं आहे पेजेस वरती. ॲज वेल ॲज इंस्टाग्राम जॉईन करू शकता. इंस्टाग्रामची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे आम्हाला डायरेक्टली फेस टू फेस जे आहे बोलू शकता. तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल या कोर्स रिगार्डिंग, इतर कोर्स रिगार्डिंग, ते विचारू शकता. तर मित्रांनो, जेही माहिती मी तर सांगितलेली आहे, याच्याबद्दल अजून जर तुम्हाला वाचायचं असेल, जे आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करू शकत नाहीत कारण व्हिडिओ ऑलरेडी खूप लॉंग झालेला आहे, तर डिस्क्रिप्शनची लिंक जी आहे ती चेकआउट करावी. ऑल द इम्पॉर्टंट लिंक्स आर इन द डिस्क्रिप्शन, सो डोंट फॉरगेट टू चेकआउट. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.